पहिला प्रॉब्लेम वाचतो. प्रॉब्लेम नंबर 23 पेज नंबर 7. काय म्हणले? अ स्टील प्लेट इज सब्जेक्टेड टू फोर्स. एका स्टील प्लेट आहे, या स्टील प्लेट वरती फोर्स किती आहे? 5 किलो न्यूटन अँड फिक्स टू अ चॅनेल बाय मीन्स ऑफ 3 बोल्ट्स. ही मागे एक वॉल आहे, या वॉलला ही जी प्लेट आहे 1 2 3 या 3 बोल्टनी फिक्स केली. 3 बोल्टनी फिक्स केली. ठीक आहे, 3 बोल्टनी फिक्स केले ही प्लेट या मागच्या वॉलला. ठीक आहे, पुढे बघा. द बोल्ट्स आर मेड ऑफ. या बोल्टचं मटेरियल दिले, मटेरियल ऑफ बोल्ट. द बोल्ट्स आर मेड ऑफ प्लेन कार्बन स्टील 30C8. प्लेन कार्बन स्टील 30C8 आणि त्याचा यील्ड स्ट्रेंथ दिला SYT 400 न्यूटन पर mm स्क्वेअर. 400 न्यूटन पर mm स्क्वेअर हा त्याचा काय दिला? यील्ड स्ट्रेंथ. अँड फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 3. फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 3. पुढे काय म्हणले? डिटरमाइन द डायमीटर ऑफ शँक. शँक म्हणजेच बघा काय? बोल्ट. त्या बोल्ट जे आपण तिथे यूज करणार आहे त्या बोल्टचे काय करायचं? आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, कालचा प्रॉब्लेम मी जो घेतला होता, कालचा प्रॉब्लेम त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय. तो प्रॉब्लेम सगळ्यात अवघड. मी आजचा जो प्रॉब्लेम घेतलाय हा रिलेटिव्हली त्यापेक्षा सोपा आहे. कालच्या प्रॉब्लेम पेक्षा रिलेटिव्हली हा प्रॉब्लेम सोपा आहे. कालचा एकदमच अवघड होता. का ते तुम्हाला नंतर कळेल, मी सोडवत जातो. रेग्युलर स्टेप्स बघा. आता 3 बोल्ट आहेत, 1 2 3. तर या तिन्ही बोल्टचा सीजी कुठे येईल सांगा? या 3 बोल्टचा सीजी कुठे येईल? या 3 बोल्टचा जर सीजी काढला तर कुठे येईल? सेंटरला. जरा पुढे येणार सेंटर. हे बघा, बोल्ट वरती इथे येईल, मध्ये येईल. बरोबर काय? 2 नंबरच्या बोल्ट वर. काल काय झालं? बोल बोल. ठीक आहे, बरं. मी काल 4 बोल्ट घेतलेले 1 2 3 4 आणि यांचा सीजी बरोबर सेंटरला होता. त्याच्या अगोदरचा प्रॉब्लेम पहिला 3 बोल्ट होते बघा, 1 2 3. या तिघांचा सीजी इथं होता बरोबर, या 2 नंबरच्या बोल्टवर. आता आज काय झाले? 3 व्हर्टिकल बोल्ट आले, तर यांचा सीजी काढला तर बरोबर या मधल्या बोल्टवर येणार इथं सीजी इथे बरोबर. ठीक आहे, त्यामुळे हा त्याचा सीजी आहे. ठीक आहे, या बोल्टचा सीजी. आता जर बोल्टचा सीजी माहित नसेल तर आपल्याला काय करावं लागतं? तो डिटरमाइन करावा लागते, पण ऑलरेडी माहित आहे आपल्याला. आता आपण काय करतोय बघा, इथं या बोल्ट वरती 2 टाईपचे फोर्सेस ऍक्ट होतात असं आपण कन्सिडर करतो. एक प्रायमरी, दुसरा सेकंडरी. प्रायमरी फोर्स कुणामुळे येतो? हा फोर्स इथून उचलायचा आणि या सीजीवर नेऊन ठेवायचा, इथं सीजीवर नेऊन ठेवायचा. मग काय होणार? ही प्लेट जर खाली मूव्ह झाली तर हे तिन्ही बोल्ट तुटणार. या फोर्समुळे हे तिन्ही बोल्ट तुटणार. त्या म्हणते आपण प्रायमरी शियर. मधनं कट जाईल ना, प्रायमरी शियर झाला. किंवा हे रोटेट होईल, या सीजीच्या अबाउट या फोर्समुळे ही प्लेट रोटेट होईल, म्हणजे मोमेंट ऍक्ट होईल. आणि मोमेंटमुळे जर ही प्लेट रोटेट झाली तरी हे बोल्ट तुटतील. त्याला काय म्हणते आपण? सेकंडरी शियर. आता बोल्ट तुटताना काय होतात? बरोबर मधनं कट होतात, त्याला म्हणते आपण सेकंडरी शियर. म्हणजे एकतर प्रायमरी शियर येईल नाहीतर एकतर सेकंडरी शियर येईल. ठीक आहे, मग प्रायमरी शियर आपण कसं फाइंड आउट करतो ते इथे दाखवतो. प्रायमरी शियर हे एकदम महत्वाचं आहे. प्रायमरी शियर ही जी डायग्राम दाखवते मी ही एकदम महत्वाची आहे. हे बघा, हा पहिला बोल्ट, हा दुसरा बोल्ट, हा तिसरा बोल्ट, सीजी बरोबर इथं आहे. मग हा जो फोर्स आहे तो या सीजी वरती ऍक्ट होणार बघा इथं. हा फोर्स आपण इमॅजिन करणार या सीजी वरती ऍक्ट झाला इथं. तर हे खाली जायला बघणार, तर ही प्लेट खाली जायला बघणार, पण जर फेल झाली नाही, समजा ही प्लेट डाऊनवर्ड मूव्ह झाली नाही म्हणजे फेल झाली नाही, तर या तिन्ही बोल्टनी या फोर्सला काय केला? अपोजिट फोर्स लावला. बघा, या बोल्टमध्ये इथं अपवर्ड, या बोल्टमध्ये इथं अपवर्ड, या बोल्टमध्ये इथं अपवर्ड. हा 1 नंबरचा बोल्ट आहे, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा आहे. त्याला आपण म्हणतोय P3 डॅश, म्हणजे 3 नंबरच्या बोल्टचा प्रायमरी शियर. त्याला म्हणणार मी P2 डॅश, 2 नंबरच्या बोल्टचा प्रायमरी शियर. आणि हा जो फोर्स आहे याला म्हणणार मी P1 डॅश, म्हणजे 1 नंबरच्या बोल्टचा प्रायमरी शियर.
मग इक्विलिब्रियम कंडिशनला हा डाऊनवर्ड फोर्स आणि हे 3 शियर फोर्स हे काय असायला पाहिजे, इक्वल. म्हणून आपण हे तिन्ही फोर्स काय घेतो, सेम कन्सिडर करतो, सेम. ठीक आहे. मग मी म्हणतो इथं प्रायमरी शियर. आता प्रायमरी शियर फोर्स साठी हा फोर्स काय करायचा, या बोल्टच्या सीजीला इमॅजिन करायचं केल्या बघा. सीजीला इमॅजिन करायचं. सांगा मग P1 डॅश इज इक्वल टू P2 डॅश इज इक्वल टू P3 डॅश. तीनच आहेत ना, P1 डॅश P2 डॅश P3 डॅश इज इक्वल टू काय येणार, P डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स. P डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स. आता P म्हणजे फोर्स किती आहे बघा, फोर्स 5 किलो न्यूटन. सो 5 into 10⁻³ डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स किती बघा, टोटल 2 3 बोल्ट आहेत. किती ते सांगा. 1666.67. 1666.66. 67. म्हणजे हा तुम्हाला काय मिळाला बघा, प्रायमरी शिअर मिळाला तिन्ही बोल्ट मधला. हा प्रायमरी शिअर म्हणजे काय, व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे जनरेट झालेला अपोजिंग फोर्स. व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे जनरेट झालेला अपोजिंग फोर्स म्हणजे प्रायमरी शिअर. आता मला शोधायचा आहे सेकंडरी शिअर. सेकंडरी शिअर कुणामुळे जनरेट होतोय, मोमेंटमुळे. सेकंडरी शिअर फोर्स मुद्दाम इथे येतो ड्यू टू मोमेंट. ड्यू टू मोमेंट. आता तुम्ही सांगायचं बघा, सेकंडरी फोर्स सगळ्या बोल्ट मधला कॅल्क्युलेट करत बसायचं का नाही. सेकंडरी फोर्स नाही, नको. दुसऱ्या बोल्ट मधला कॅल्क्युलेट करूया. दुसऱ्या एक पहिलं. पहिल्या पहिला का पहिल्या, एक नंबर फोर्स लोड जास्त पडणार. फोर्स पासून जवळ आणि वरचा. हे तिन्ही पण जवळच आहे. ठीक आहे, तिन्ही पण. आणि 1 2 3 अशी जर असतील तर हा जवळचेच आहे. यातला वरचा जो असेल म्हणजे काय, 1 नंबर, हा 1 नंबरचा फेल होणार. म्हणून काय करायचं, सरळ डायरेक्ट लिहायचं, बोल्ट नंबर 1 फेल्स फर्स्ट. हे मी जे सांगाले डायरेक्ट लिहायचं, बोल्ट नंबर 1 फेल्स फर्स्ट. here bolt number 1 fails first, therefore it is subjected to maximum shear force. म्हणून तो काय, सब्जेक्टेड टू काय, मॅक्सिमम शिअर फोर्स. म्हणजे या बोल्ट नंबर 1 मध्ये मॅक्सिमम शिअर फोर्स आहे. म्हणून सेकंडरी शिअर फोर्स कॅल्क्युलेट करताना फक्त मी 1 नंबरच्या बोल्टचा घेणार. सांगा फॉर्म्युला, P1 डबल डॅशचा फॉर्म्युला सांगा. P1 डबल डॅशचा फॉर्म्युला सांगा. P into E P into E into R1 डिवाइड बाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर plus प्लस. R3. आता कालची गंमत सांगतो आणि आजची गंमत बघा. काल काय झालं, सीजी इथं होता, तर हे डिस्टन्स होतं R1, हे R2, हे R3, हे R4, हे इन्क्लाइंड होतं सगळं. आज सांगा मला R1 किती आहे इथं, बघून जरा सांगा. R1 आजच्या प्रॉब्लेम मध्ये 75. 75 आहे. डायरेक्ट सीजी इथंच आहे. सीजी पासून 1 नंबर डायरेक्ट डिस्टन्स 75 आहे. 2 नंबर R2 सांगा, R2 0. किती येणार बघा? जिथं सीजी आहे त्याच ठिकाणी बोल्ट आहे, म्हणजे R2 किती आला, 0. R3 सांगा, R3 75. तुम्हाला मी म्हणतानाच काय म्हटलं, हा प्रॉब्लेम घेतल्या कालच्या पेक्षा हा प्रॉब्लेम सोपा आहे. स्टेप सगळ्या त्याच, पण कालच्या पेक्षा सोपा आहे. ठीक आहे, म्हणून मी फक्त इथे बाजूला लिहून ठेवतो इथं. हिअर R1 इज इक्वल टू 75, R2 इज इक्वल टू 0, R3 इज इक्वल टू 75. सीजी बरोबर 2 नंबरच्या बोल्ट आल्यामुळे R1 75, R2 0, R3 75. आता काय करूया, या सगळ्या किमती इथं पुट करूया. P फोर्स किती आहे बघा, टोटल 5 किलो न्यूटन, म्हणजे 5 into 10⁻³
इंटू इसेंट्रिसिटी सीजी पासून फोर्सचं डिस्टन्स 250 इंटू R1 किती आहे बघा 75 डिवाइड बाय R1 स्क्वेअर म्हणजे 75 चा स्क्वेअर प्लस R2 0 प्लस R3 75 चा स्क्वेअर. हे सॉल्व करा, तुम्हाला 1 नंबरच्या बोल्टचा सेकंडरी शिअर फोर्स मिळेल. 725 into 10⁻³ किती 725 into 10⁻³. तो P1 डबल डॅश. जरा अजून एक कोणतं चेक करा. 625 into 10⁻³ येते का? 8333.33. 8333.33. हे येत नाही का आन्सर? नाही नाही. खोडतो. हा सांगा आता P1 डबल डॅश किती आहे? 8333.33. 8333.33 न्यूटन. हा मिळाला सेकंडरी शिअर फोर्स. आता तुम्हाला काल जर आठवत असेल तर बघा, मी सेकंडरी शिअर फोर्स काढण्यासाठी या रेडियस काढलेला पहिला पायथागोरसने. आज काय तसं करायलाच लागलं नाही, डायरेक्ट मला सोडवता आलं. त्यामुळे सलग 3 आले की कधी पण सोपं असते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता मला सेकंडरी मिळाला, प्रायमरी मिळाला, पण मला आता ह्या दोघांना एकत्र करायला पाहिजे, म्हणजे रिझल्टंट काढायला पाहिजे. रिझल्टंट पण रिझल्टंट मॅक्सिमम कुठला बोल्ट पहिला फेल होणार आहे? 1 नंबरचा. म्हणून मी 1 नंबरच्या बोल्टवरचे फोर्सेस दाखवतो. पण मी म्हणतो FBD ऑफ बोल्ट 1 1 नंबरचा बोल्टचे दाखवतो आणि 1 नंबरचा बोल्टच फेल होणार आहे. ठीक आहे. तिन्ही बोल्ट दाखवतो, 1 2 3 तिन्ही बोल्ट दाखवतो, पण फोर्सेस फक्त 1 चे दाखवतो. आता पहिला प्रायमरी शिअर बघा, प्रायमरी शिअर इथे या. सांगा प्रायमरी शिअरची डायरेक्शन कशी आहे? 1 नंबरच्या बोल्टवर प्रायमरी शिअर 1 नंबरच्या बोल्टवर बघा, इथे दाखवले मी प्रायमरी शिअर. काय म्हटलं? हा फोर्स जेव्हा सीजीला घेतोय त्यामध्ये सगळे फोर्स कसे येतात? अपवर्ड येतात बघा. Upward direction. प्रायमरी शिअर कसा येतं? अपवर्ड. P1 डॅश हा अपवर्ड. ठीक आहे, तो दाखवतो इथं. P1 डॅश हा प्रायमरी शिअर आला. आता सेकंडरी शिअर सांगा. सेकंडरी शिअर, सेकंडरी शिअरची डायरेक्शन तुम्ही सांगायची. सेकंडरी शिअर डायरेक्शन तुम्ही सांगायची. Anti-clockwise. क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? बघा, Clockwise. या सीजीच्या अबाउट या फोर्सनं मुवमेंट केलाय क्लॉकवाईज. तर या बोल्ट मध्ये जे फोर्सेस येतील त्यांचा मुवमेंट कसा यायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट कॅन्सल होईल आणि ही प्लेट आहे अशी राहील, बोल्ट तुटणार नाही. याचा अर्थ बोल्ट तुटू नये असेल तर या क्लॉकवाईज मुवमेंटला हे बोल्ट अँटी क्लॉकवाईज मुवमेंट लावायला पाहिजेत. 1 नंबर मध्ये मुवमेंट कसं जनरेट व्हायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. लक्ष द्या. आता ही रेडियस आहे बघा, सीजी पासूनचा डिस्टन्स म्हणजे ही रेडियस आहे. या रेडियसला फोर्स कसा येणार? परपेंडिक्युलर. आणि मुवमेंट कसा यायला पाहिजे त्याचा? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज याचा अर्थ ही डायरेक्शन आहे. P1 डबल डॅश. सगळ्यांना डायरेक्शन समजली कशी आली ते? सीजी पासून हा बोल्ट पर्यंत डिस्टन्स म्हणजे ही रेडियस R1. याला फोर्स हा परपेंडिक्युलर, मुवमेंट यायला पाहिजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे एरो या लेफ्टला आला. ठीक आहे. म्हणजे हा P1 डॅश अपवर्ड आणि P1 डबल डॅश हॉरिझॉन्टल आला. मग आता सांगा मला रिझल्टंट फोर्स कसा काढणार? कसा काढणार आहे? 1 नंबरच्या बोल्टचा रिझल्टंट. काल काय झालं बघा, काल हा फोर्स इन्क्लाइंड होता. इन्क्लाइंड जो इन्क्लाइंड होता म्हणून मी काल काय केलेलं रे? इन्क्लाइंड होता म्हणून त्याला रिझॉल्व्ह केलेलं. मग त्यातले मी एक्स डायरेक्शनचे सगळे फोर्स एकत्र केलते, मग सगळे वाय डायरेक्शनचे फोर्स एकत्र केलेले. आज तसं काहीच गरज नाही. एक व्हर्टिकल आहे, एक हॉरिझॉन्टल आहे. मग रिझल्टंट कसं काढतोय आपण? रूट समेशन FX स्क्वेअर प्लस समेशन FY स्क्वेअर. मग मला सांगा इथे एक्स डायरेक्शनला किती फोर्स आहेत रे? एक्स डायरेक्शनला एकच आहे. हे बघा, एकच आहे, तो हॉरिझॉन्टल. म्हणजे हाच FX आहे तुमचा P1 डबल डॅश. वाय डायरेक्शनला किती फोर्स आहे सांगा? वाय डायरेक्शनला एकच आहे, अपवर्ड आहे, P1 डॅश. म्हणजे हा प्रायमरी अपवर्ड आहे आणि हा सेकंडरी हॉरिझॉन्टल आहे. त्यामुळे समेशन FX केलं तर तो P1 डबल डॅश येणार, समेशन FY केलं तर तो P1 डॅश येणार. मग यांचा रिझल्टंट कसं काढणार? यांचा रिझल्टंट समेशन FX स्क्वेअर प्लस FY स्क्वेअर. म्हणजे मी किमती लिहितो बघा. FX म्हणजेच तुमचा काय?
P1 डबल डॅश चा स्क्वेअर प्लस Fy म्हणजे काय P1 डॅश चा स्क्वेअर. समजलं? काल काय झालं होतं, हा इन्क्लाइंड आलेला, मग मी त्याला रिझॉल्व्ह केला, मग सगळे एक्स एकत्र केले, सगळे वाय एकत्र केले. आज तशी काही गरजच लागली नाही, दोनच फोर्स झाले, एक व्हर्टिकल आलाय, एक हॉरिझॉन्टल आलाय. हॉरिझॉन्टल म्हणजेच Fx, व्हर्टिकल म्हणजे Fy. डायरेक्ट किमती पुट करा, तुम्हाला रिझल्टंट फोर्स मिळते. डायरेक्ट पुट करा, Fx मिळते. मी फक्त सांगतो P1 डबल डॅश ची किंमत आहे 8333.33 आणि P1 डॅश ची किंमत आहे 1666.66. हा 8333.33 आहे, हा 1666.66 आहे. सॉल्व करा, तुम्हाला P1 मिळेल. P1 म्हणजे रिझल्टंट फोर्स ऑन बोल्ट 1. 8498.36. किती? 8498. 849. 8.36. आता बघा, काल इथपर्यंत यायला आपल्याला लय वेळ लागलेला काल. का? कारण की हा फोर्स जो आला होता तो इन्क्लाइंड आला होता, इन्क्लाइंड. आज तीच स्टेप केली मी, फक्त इन्क्लाइंड न आल्यामुळे मला अँगल डिटरमाइन करायला लागलेलं नाही, रिझॉल्व्ह करायला लागलेलं नाही, त्यामुळे डायरेक्ट समेशन Fx समेशन Fy मिळाला. म्हणून पेपरमध्ये जाताना जर तुमचं नशीब चांगलं असेल तर एक तर ते हॉरिझॉन्टल बोल्ट येऊ द्यात, नाही तर व्हर्टिकल येऊ द्यात. जर असे 4 आले तर मात्र मग ते अँगल घेऊन इन्क्लाइंड घेऊन ते सोडवत बसायला लागते. ठीक आहे, ओके. मी उद्या परत आणि एक प्रॉब्लेम घेणार आहे इन्क्लाइंडचा, उद्या परत एक घेणार आहे. ठीक आहे, मला फोर्स मिळाला, 1 नंबरच्या बोल्टचा रिझल्टंट संपला. आता काय करायचं, डिझाईन. फोर्स मिळाला, आता सांगा बोल्ट वरती कुठला फोर्स आहे. बोल्ट इज सब्जेक्टेड टू शियर फोर्स. का शियर फोर्स रे? शियर फोर्स का? प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही पण शियर आहेत. मग शियर फोर्स म्हणजे शियर स्ट्रेस इज इक्वल टू काय येणार, फोर्स डिवाइड बाय एरिया. 1 नंबरचा बोल्ट तुटणार आहे म्हणजे 1 नंबरचा फोर्स घ्या, म्हणजे P1 डिवाइड बाय एरिया. P1 ची किंमत लिहितो 8498.36 डिवाइड बाय एरिया. बघा एरिया, आता हा बोल्ट आहे ना, हे फेल झालं तर कुठे फेल होणार, मिनिमम डायमीटरला, कोरला. म्हणजे एरिया काय येणार, π/4 dc². पण एक लक्षात आलं असेल तुम्हाला, मी सुरुवातीला प्रॉब्लेमच्या एक बघा स्पेस सोडली होती प्रॉब्लेमच्या सुरुवातीला. हे बघा इथं ही स्पेस का सोडली होती, कारण की हे शियर स्ट्रेस मला माहित असायला पाहिजे. त्याला म्हणते आपण परमिसिबल शियर स्ट्रेस, तो इथं शोधायचा नेहमी, परमिसिबल शियर स्ट्रेस. कसं काढू सांगा परमिसिबल शियर स्ट्रेस बाळांनो? टाऊ इज इक्वल टू मटेरियल दिलं मला, SYT दिलाय 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. 0.5 इंटू SYT यील्ड स्ट्रेंथ आहे 400 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय 3. हा परमिसिबल शियर मिळेल तुम्हाला, परमिसिबल शियर. $66.66. 66.66 बरोबर आहे का? चलो, परमिसिबल शियर मिळाला, ही किंमत इथनं उचला, इथं पुट करा. परमिसिबल शियर 66.66 म्हणजे परमिसिबल शियर माहित आहे, फोर्स माहित आहे, सॉल्व केला की डीसी मिळेल. कसं काढणार बाळांनो डीसी? या dc² ला इकडे घ्या, 66.66 ला इकडे घ्या, हे सॉल्व करा, मग रूट घ्या, तुम्हाला डीसी मिळतो. डीसी म्हणजे कोर डायमीटर, डीसी म्हणजे कोर डायमीटर. तुम्हाला यातनं कोर डायमीटर मिळेल. किती होते सांगा कोर डायमीटर?
12.74. किती 12 12.74. हा तुमचा कोर डायमीटर मिळाला, कोर. पण मला कोर नको, मला काय पाहिजे, हा आउटर पाहिजे, याचा आउटर डी. सांगा नाव रिलेशन काय रे डी आणि डीसी मधलं, डीसी इज इक्वल टू काय असते 0.82 टाइम्स डी. 82D. इम्पेरिकल रिलेशन भरपूर वेळेला वापरले. कोर डायमीटर इज इक्वल टू 0.82 टाइम्स द आउटर डायमीटर. कोर डायमीटर आहे 12.74, 0.82 ने डिवाइड करा, तुम्हाला डी मिळेल. 12.74 ला 0.82 ने डिवाइड करा म्हणजे तुम्हाला बोल्टचा आउटर डायमीटर मिळेल 15.53. 15.53 म्हणजेच किती वेळ रे 16. ठीक आहे, 15.53 स्टँडर्ड करायचा, पुढचा जो नंबर असेल तो घ्यायचा 16 mm. आता तुम्ही सांगा मी कुठला बोल्ट सिलेक्ट करू, मग मेट्रिक थ्रेडचा आउटर डायमीटर 16 असलेला बोल्ट काय करा, सिलेक्ट करा, सिलेक्ट M16 बोल्ट. आणि तो प्रॉब्लेम संपला. सिलेक्ट M16 बोल्ट. आता परत एकदा जरा सांगतो, लक्ष द्या, सोपा आहे. कालचा प्रॉब्लेम अवघड का होता, कारण ते इन्क्लाइंड आलेलं. उद्या परत मी इन्क्लाइंडचा प्रॉब्लेम घेणार. ठीक आहे, बघा काय आहे, मला 3 बोल्ट दिलेले, फोर्स दिलेला, ही मागं प्लेट होती, इथे हे बोल्टिंग केले. मग मला मटेरियलची प्रॉपर्टी दिली, SYD दिला 400, फॅक्टर ऑफ सेफ्टी दिला 3. मग मी परमिसिबल शिअर काढला या मटेरियल वरून 0.5 SYD डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, परमिसिबल शिअर मिळाला. आता याच्यामध्ये आपण हा फोर्स जर सीजीला घेतला, सीजीला, तर ह्या 3 बोल्ट मध्ये जो फोर्स जनरेट होतो त्याला म्हणतो आपण प्रायमरी शिअर. आणि याच्या मोमेंटमुळे, सीजीच्या अबाउट या फोर्सच्या मोमेंटमुळे जर बोल्टमध्ये जर फोर्स जनरेट झाला त्याला म्हणतो आपण सेकंडरी शिअर फोर्स. प्रायमरी शिअर फोर्सचा फॉर्म्युला आहे फोर्स डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स. फोर्स आहे 5, बोल्ट आहे 3, सो 5 × 10³ डिवाइड बाय 3 किलो न्यूटन दिले, त्यामुळे × 10³ हा प्रायमरी शिअर मिळाला. सेकंडरी शिअर मोमेंटमुळे जनरेट होतो. हा क्लॉकवाईज मोमेंट आहे, तर या तिन्ही बोल्टचा जनरेट झालेला मोमेंट अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे. आणि यातला बोल्ट कुठला पहिला फेल होणार, फोर्सच्या जवळ आणि वरचा. वरचा कोण आहे, 1 नंबर. मी दिलेलं बोल्ट नंबर 1 फेल्स फर्स्ट, therefore it is subjected to maximum shear force. मग मी त्याचा फॉर्म्युलावरनं किंमत काढली, P1 डबल डॅश इज इक्वल टू P × R1 डिवाइड बाय R1² + R2² + R3². R1 R2 R3 शोधत बसायला लागलं नाही, डायरेक्ट सीजी पासून R1 75, R2 0, सीजी पासून R3 75, डायरेक्ट किमती पुट केल्या, सेकंडरी शिअर फोर्स मिळाला. सेकंडरी शिअर फोर्स मिळाला. आता मी 1 नंबरचा बोल्ट फेल होणार म्हणून मी त्याची FBD काढली 1 नंबरच्या बोल्टची. आणि हे लय इम्पॉर्टंट आहे बघा, प्रायमरी शिअर फोर्स, हा फोर्स सीजीला धरला इथं दाखवला डाऊनवर्ड, तर या तिन्ही बोल्ट मध्ये जनरेट झालेला फोर्स अपवर्ड असतोय. म्हणजे प्रायमरी शिअर 1 नंबरचा अपवर्ड आहे, तो इथं दाखवला, हा प्रायमरी शिअर अपवर्ड. आता सेकंडरी बघा, सेकंडरी हे लय महत्वाचं आहे. सेकंडरीसाठी काय आहे, या फोर्सनं जनरेट केलेला मोमेंट क्लॉकवाईज आहे, तर बोल्ट मधल्या फोर्सनं जनरेट केलेला मोमेंट अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज. मग ते कसं काढले, 2 नंबर पासून 1 नंबर म्हणजे सीजी पासून 1 नंबर हे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला फोर्स परपेंडिक्युलर आणि त्याचा अँटी क्लॉकवाईज मुवमेंट यायला पाहिजे, म्हणून हा लेफ्टला आला. आता बघा प्रायमरी आणि सेकंडरी यात कोणी इन्क्लाइंड आलं नाही, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे Fx, व्हर्टिकल म्हणजे Fy. या दोघांचा रिझल्टंट पाहिजे होता, या दोघांचा रिझल्टंट काढला, तुम्हाला 1 नंबरच्या बोल्टचा रिझल्टंट फोर्स मिळाला. फोर्स मिळाल्यावर शिअर स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया लिहिलं, स्ट्रेसची किंमत लिहिली, यावरनं डीसी मिळाला, डीसी वरनं डी मिळाला, डी वरनं बोल्ट सिलेक्ट. ठीक आहे, हा एकदम सोपा प्रॉब्लेम घेतलेला. जर तुम्ही आतापर्यंत बघितलं तर मी 3 प्रॉब्लेम घेतलेत, एक हॉरिझॉन्टल घेतलाय, एकदा 4 घेतल्यात, आता एकदा 3 घेतल्यात. आता उद्या परत मी 4चा प्रॉब्लेम घेणार आहे, उद्या परत 4चा. आणि हे लय इम्पॉर्टंट आहे, पेपरला हे जर पडलं तर मॅक्सिमम पोरं सेकंडरी शिअर स्ट्रेसला येतात आणि चुकतात किंवा सोडून देतात. ठीक आहे, आता जर तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट असेल तर बाळा तुम्ही विचारा.